बऱ्याच वेळा मला प्रश्न विचारला जातो की आमच्याकडे ऑफिस मेडिक्लेम आहे, तर मग इंडिव्हिज्युअल मेडिक्लेम काढायची काय गरज आहे? इंडिव्हिज्युअल मेडिक्लेम हा कधीही असला पाहिजे, याचे मेजर 3 रिझन्स आहेत. पहिलं महत्त्वाचं रिझन हे आहे की इन्शुरन्स जो असतो, ऑफिस इन्शुरन्स, तो हार्डली 2 लाख 3 लाख 5 लाख एवढंच त्याचं कव्हर असतं. आणि जर आपण महागाईचा विचार केला मेडिकल फील्डमध्ये, तर 14% मेडिकल फील्डमध्ये ही महागाई वाढत आहे. म्हणजेच काय, यावर्षी जर एखादं ऑपरेशन 1 लाखाचं होत असेल तर ते पुढच्या वर्षी 1,14,000चं होणार आहे. त्यासाठी तुमची जी सम इन्शुर्ड आहे ती मिनिमम 10 लाख 20 लाख 25 लाख अशी असली पाहिजे. त्यात क्युम्युलेटिव्ह बोनस असला पाहिजे की जेणेकरून महागाई जशी वाढते आहे तसं दरवर्षी माझी जी सम इन्शुर्ड आहे ती ऑटोमॅटिकली वाढणार आहे. सेकंड रिझन याचा हे आहे की ऑफिस पॉलिसी जी कव्हर असते ती जोपर्यंत तुम्ही एम्प्लॉई आहात तोपर्यंत तुम्हाला त्याचं कव्हर जे बेनिफिट आहे ते घेता येईल. जर मी ऑफिस स्विच केलं तर तो स्विचचा जो पिरियड असेल, तो पिरियड जर तुमचा 1 महिना 1.5 महिना जर असा काही असेल तर तिथे तुम्हाला कव्हर नसतं. तेव्हा जर काही क्लेम आला तर तुम्हाला तुमचं इन्व्हेस्टमेंट जे आहे ते तुम्हाला ब्रेक करावं लागू शकतंय. तिसरं मेजर रिझन हे आहे की आता जर आपली हेल्थ चांगली आहे, आपल्याला बीपी डायबिटीस काही नाहीये, आपले कुठलेही ऑपरेशन्स झालेले नाहीये, अशा कंडिशनमध्ये इन्शुरन्स कंपनी नेहमी तुम्हाला मेडिक्लेम देते. पण जर काही हेल्थ रिलेटेड इश्यूज असेल तर तिथे लोडिंग प्रीमियम घेतले जातात किंवा इन्शुरन्स हा नाकारलाही जातो. त्यामुळे मेडिक्लेम करा.